श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जर चाकूने हात कापला तर वेदना होतातच, ही गोष्ट निश्चित आहे. कारण चाकूचा स्वभाव हा हात कापण्याचा असतो. मग दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा रडण्याचा असतो. आता तुम्हाला ते कसे समजायचे हे महत्त्वाचे नाही. आपण या गोष्टीवर आतून फारच कमी विश्वास ठेवतो. कारण आपल्याला असे वाटते की आपल्याला चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळतं नाही, किंवा हा आपल्या मनाचा भ्रम आहे. कारण आपण सत्य पाहू शकत नाही, वास्तविकता पाहू शकत नाही. पाहण्यास सक्षम कारण कर्माचा नियम, हा कर्माचा नियम स्वतःच्या मनाचा असतो. तुम्हाला काय वाटते हे महत्त्वाचे. तुम्हाला काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाहीत. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्याच कथेमध्ये तुम्हाला कर्माचा संपूर्ण लोकाजोखा समजेल. कर्म आपले जीवन कसे ठरवते आणि ही कथा समजून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकता ते सूत्रही कळेल. या कथेत हरवण्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग कथा सुरू करूया. एका शहरात एक व्यापारी राहत होता. तो व्यापारी खूप श्रीमंत होता. शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये त्यांचे नाव घेतले जात असे. त्या शहरातील त्यांची ओळख होती. मग एके दिवशी एक शुभ मुहूर्तावर त्यांना मुलगा झाला. तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला. त्यांनी मुलाचे नाव सोमनाथ ठेवले. पुढे आता त्याचा मुलगा मोठा होऊन त्याला व्यवसाय हाती घेईल आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनेल असे व्यापाऱ्याला वाटले. त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला चांगले वाढवले. ते स्वतः सुरक्षित असून त्यांच्या मुलाला सोमनाथही मोठा होऊ वडिलांचा व्यवसाय हात पुढे करू लागला. आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला. मग जेव्हा सोमनाथ हा काहीसा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपला मुलगा सोमनाथ याचे एक सुंदर मुलीशी लग्न लावून दिले. सोमनाथालाही खूप आनंद झाला. सोमनाथ लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला. पण नंतर अचानक सोमनाथामध्ये काही बदल होऊ लागले. त्यानंतर दिवसा तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला लागला. हळूहळू सोमनाथाला खूप वाईट सवय लागली आणि तो रोज मित्रांसोबत जुगार खेळू लागला. सोमनाथ आता त्याच्या घरी राहत नव्हता. असे वडिलांच्या व्यवसायात कोणी मदत करणारा नव्हता. म्हातारपणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि सोमनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता. वडिलांच्या कमावलेले पैसे तो जुगारावर खर्च करत होता. व्यवसाय कोणी सांभाळणार नाही या काळाची अभावी हळूहळू त्याच्या व्यवसायातही खूप नुकसान झाले. सोमनाथाच्या वडिलांनीही सोमनाथाला खूप समजावले की मी एवढा मोठा उद्योग खूप कष्ट करून उभा केला आहे, त्यामुळे जुगार खेळण्यासाठी ही घाणेरडी सवय सोडून दे. काहीतरी एक दिवस ऐकून जेव्हा तुझ्याजवळ काहीच उरणार नाही तेव्हा तुला कोणीही साथ देणार नाही. मग तुला त्यामुळे पश्चाताप होईल. त्यामुळे वेळेत सावध हो. पण सोमनाथाने वडिलांचे ऐकले नाही. त्याचे बोलणे ऐकून तो त्यांना अनाठायी बनवत असे. असाच काळाबरोबर हळूहळू जात राहिला. त्याचे वडील अजून म्हातारे झाले होते आणि त्यांना आजाराने ग्रासले होते. काही वेळाने त्या व्यवसायाचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर सोमनाथाला अजिबात वाईट वाटले नाही. त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता. असे वाटत होते वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचे स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटत होतं. आता त्याचे कोणी ऐकणार नव्हते. आता सोमनाथाने पूर्वीपेक्षाही जास्त जुगार खेळायला सुरुवात केली होती. सोमनाथाला जुगार खेळून खूप मोठा माणूस व्हायचा होता. पैसे जिंकून मोठा माणूस व्हायचा होता. त्यामुळे अब्बू जुगारात मोठा सट्टा लावत असे. परंतु तो त्याच दिवशी जुगारात हरला. सोमनाथाच्या आईने त्या मुलाला सोमनाथाला खूप समजावलं. तू खूप पैसे गमावले आहेस. आता हे जे थोडे पैसे उरले आहेत ते लुटण्यात का व्यस्त आहेस. पण ते म्हणतात ना, जेव्हा मनुष्याचा विनाश जळत येतो तेव्हा विवेकांचा पहिला मृत्यू होतो, म्हणजेच बुद्धी मरते.
सोमनाथ आपल्या आईचे एका कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढत असे. त्यांना कशाचीही पर्वा नव्हती. सोमनाथ आता रात्रंदिवस जुगार खेळत व्यस्त होता. सोमनाथाकडे कुबेरांचा असा कोणताही खजिना नव्हता जो कधीही संपणार नव्हता. हळूहळू सोमनाथाचा सारा खजिना संपुष्टात येऊ लागला. मग एक दिवस आला जेव्हा सोमनाथाकडे काहीच उरले नाही. त्याने आपले सर्व पैसे जुगारात खर्च केले होते. त्याने सर्वस्व गमावले होते. जेव्हा सोमनाथाच्या आईला समजले की तिचा मुलगा जुगारात सर्वस्व गमावले आहे, त्यामुळे त्याची आई मरण पावली. त्याच्या आईला तीव्र झटका आला. त्यामुळे तिचे हृदय थांबले. मग सोमनाथाला अगदी आईच्या मृत्यूवर सुद्धा पश्चाताप नव्हता. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. जणू त्याचे भान हरपले होते. त्याच्यासाठी कोणी जगो किंवा मरो काही फरक पडत नसे. तो दिवसभर पैशासाठी फिरत असे. सोमनाथा हा एक व्यावसायिकांचा मुलगा होता असल्याने कर्ज घेण्याची कोणतीही अडचण आली नाही. पण सोमनाथाने ते पैसेही जुगारात उधळले. जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते आणि तुम्ही कधीच जिंकत नाही. आता सोमनाथावर खूप कर्ज होतं. 2 वेळेचे जेवायलाही त्याचे घराकडे लक्ष नव्हते. आता सोमनाथाने अवस्था खूप वाईट झाली होती. आता त्याच्याकडे ना खायला पैसे उरले होते ना खायला कपडे. तो पूर्णपणे निरागस होता. आता सोमनाथ कंगाल झाल्याने संपूर्ण शहरातील सर्वांना कळले होते. त्याच्याकडे काहीच नाही. सोमनाथ कोणाकडे मदत मागण्यासाठी गेला असता सर्वांनी त्याला नकार दिला. एक काळ असा होता की शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये त्याच्या कुटुंबाचे नाव घेतले जात होते. परंतु सोमनाथाच्या या घाणेरड्या वयीमुळे त्याने सर्वस्व गमावले होते. आता त्याला कोणी मदत करत नव्हते. लोक त्याच व्यक्तीचा आदर करतात जो मेहनतीने पुढे येतो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनून जगासमोर आदर्श ठेवतो. जेव्हा सोमनाथाच्या सासऱ्यांना कळलं की त्याचा जावई गरीब झाला आहे, आपल्या मुलीच्या काळजीने ते लगेच त्यांच्या मुलीला भेटायला पोहोचतात. ते तेथे गेले आणि त्यांनी पाहिले की त्यांची मुलगी खूप दुःखी आहे. त्यांच्या मुलीचे फाटलेले जुने कपडे घातले होते. भुकेमुळे तिचा चेहरा कोमेजला होता. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्यांना सोमनाथावर खूप राग आला. त्यांनी आपल्या मुलीला सोबत घरी नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सोमनाथाला काही सांगितले किंवा ऐकवले नाही आणि ते आपल्या मुलीसह त्यांच्या घरी गेले. तेव्हा सोमनाथ त्यांच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला कळते की त्यांच्या पत्नीच्या त्यांच्या सासरच्या लोकांनी नेले आहे. हे पाहून सोमनाथाला खूप वाईट वाटले होते. एकटाच होता. आता त्याच्याकडे पैसे नव्हते, ना त्याला बायको होती ना आई वडील. त्याला एकटे सोडून सगळे निघून गेले होते. आता सोमनाथाला वडिलांनी समजवलेल्या सर्व गोष्टी आठवल्या. त्यांच्या अवस्थेला तो स्वतः जबाबदार होता. तो अचानक स्वतःशीच बोलू लागला. एक दिवस असा होता जेव्हा शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये नाव मोजले जायचे आणि आज माझ्याकडे खायला अन्नही नाही. आता मी कठोर परिश्रम करणं आणि माझा स्वतःचा व्यवसाय पुन्हा तयार करेन असा विचार करून सोमनाथ आपल्या सासऱ्यांच्या मंडळींना भेटायला जातो, जेणेकरून त्यांच्याकडून काही पैसे उसने घेऊन आपला व्यवसाय पुन्हा सुरू करावा. पहाटे तो सासऱ्यांच्या मंडळींना भेटायला निघतो. सासरची घरी पोहोचल्यावर तो स्वतः त्यांची अवस्था पाहून रडू लागला. त्याचे फाटलेले जुने कपडे बघून त्याला वाटले की आपण अशा फाटक्या जुन्या कपड्यात सासऱ्याच्या घरी जाऊ शकत नाही. मी स्वच्छ कपडे घालूनच सासऱ्यांना भेटायला जाईन आणि फाटक्या जुन्या कपड्यात सासऱ्यांच्या घरी गेल्यास त्यांचा उरलेला आदरही नष्ट होईल. हा सगळा विचार करत तो इकडे तिकडे पाहू लागला. त्यांची नजर एका कपड्याच्या दुकानावर पडली, पण ते दुकान संध्याकाळ झाल्यामुळे बंद झाले होते. सोमनाथाने मनाशी ठरवले होते, सकाळपर्यंत वाट पाहीन आणि दुकान उघडताच सासऱ्यांच्या नावाने कपडे विकत घेईन आणि सासरकडून पैसे मिळाल्यावर परतफेड करेन. आता फाटक्या जुन्या कपड्यात सासऱ्यांच्या घरी जाण्यापेक्षा
त्या दुकानाबाहेर मी एक रात्र घालवीत. हा सगळा विचार करत सोमनाथ त्या कपड्यांच्या दुकानाबाहेर झोपतो. सोमनाथ भुकेमुळे इकडे तिकडे वळसा घेत होता. तेव्हा एक तरुण शांतपणे दुकानात जात असल्याचे सोमनाथाने पाहिले. तो तरुण आत गेल्यानंतर काही वेळातच एक महिलाही त्या बाजूला सरकत दुकानात गेली. अंधारातही ती बाई सोमनाथाला ओळखीची वाटत होती. त्या महिलेला नीट पाहण्यासाठी सोमनाथ दुकानाच्या खिडकीत बाहेर गेला आणि त्याने तिथे काय पाहिले तिला पाहून त्याला धक्काच बसला. कारण ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच पत्नी होती. तेव्हा सोमनाथाने आपल्या पत्नीचे आणि त्या तरुणांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. सोमनाथाची पत्नी त्याला सांगत होती की माझ्या जीवलग माझ्या तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत सुखी राहायचं आहे. आज मी तुला एक गुपित सांगण्यासाठी इथे बोलावले आहे, जेणेकरून आम्ही लग्न करून आरामात जगू शकू. आपल्याला कशाचीही कमतरता नसावी. तरुणाने मोठ्या कुतूहलाने विचारले, कोणते रहस्य बोलतेस? तेव्हा सोमनाथाच्या पत्नीने त्या तरुणाला सांगितले की माझे सासरे खूप श्रीमंत व्यापारी होते. त्यांनी आयुष्यात खूप कष्ट करून भरपूर पैसा कमवला होता आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेले 4 भांडी घराच्या 4 कोपऱ्यात पुरून ठेवली आहेत. तो पैसा वाईट काळात वापरता यावा म्हणून त्यांनी हे काम केले होते. त्याने आपल्या जुगारी मुलाला या पैशाबद्दल कधीच सांगितले नव्हते, कारण त्यांना भीती होती की त्यांचा जुगारी मुलगा ते पैसे देखील उडवू शकतो. तेव्हा सोमनाथाच्या पत्नीने एक योजना सांगितली की तू लवकर माझ्या सासरी जा आणि माझ्या नवऱ्याकडून ते घर विकत घे. तो तुम्हाला घर सहज देईल, कारण त्याने आपल्या सर्व बचत जुगारात गमावली आहे. मग तुम्ही त्या घराचे 4 कोपरे खणून ते 4 सोन्याचे भरलेली भांडी तुमच्या ताब्यात घ्या. त्यानंतर आपल्याला कधीही पैसे कमवावे लागणार नाही, कामाची गरज पडणार नाही आणि मग आपण आयुष्यभर आनंदाने जगू. पत्नीच्या तोंडून ह्या सर्व गोष्टी ऐकून सोमनाथाला खूप वाईट वाटले. तो विचार करू लागला की आज माझ्या वाईट सवयीमुळे माझी पत्नी माझी नसून ती दुसऱ्या पुरुषासोबत आहे, त्याला पाठिंबा देत आहे, त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही केला आहे. पण मी हे कधीच होऊ देणार नाही. वडिलांनी कमावलेल्या संपत्ती मी या माणसाच्या हातात कधीही जाऊ देणार नाही. मी वाईट संगतीत पडलो हे मान्य, मला जुगाराने व्यसन होते, पण आता मला सगळं कळते. आता मी माझ्या वडिलांची संपत्ती अशी लुटू देणार नाही. हा सर्व विचार करून सोमनाथ ताबडतोब आपल्या शहराकडे निघतो. तो सकाळी त्यांच्या घरी जातो. घरी पोहोचल्यावर तो वेळ न घालवता त्याच्या घराचे 4ही कोपरे खोदण्यास सुरुवात करतो. खोदल्यानंतर थोड्याच वेळात त्याला 4ही बाजूला ती भांडी मिळतात. मग तो त्या 4 भांड्यामधील सोन्याची नाणी काढून ती भांडी कोळशाने भरून परत त्याच ठिकाणी ठेवतो. त्यानंतर सोमनाथ आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट पाहू लागतो. काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा प्रियकर त्याच्या घरी येतो आणि म्हणतो की हे घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे मी ऐकले आहे. तुम्ही मला हे घर विकू शकता, कारण मला या शहरात माझा व्यवसाय सुरू करायचा आहे. मला घर हवे आहे आणि तुला पैसे हवे आहेत. आपल्या दोन्ही गरजा पूर्ण होतील. सोमनाथ याच संधीची वाट पाहत होता. त्याला त्या माणसाच्या सर्व योजना कधीच माहीत होत्या. त्याने ताबडतोब त्याचे घर त्याला विकले आणि नंतर सोमनाथ घरी विकून मिळालेले पैसे आणि सोन्याची नाणी घेऊन दुसऱ्या शहरात गेला, जेणेकरून तो तेथे जाऊन आपले नवीन काम सुरू करू शकेल. तेथे पोहोचल्यानंतर सोमनाथाने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. त्याने कठोर परिश्रम केले आणि वाईट सवयी त्याच्यापासून दूर ठेवल्या. व्यवसायात कधी कधी काही चढ उतार येतात, पण त्यातही त्यांनी सर्व काही हाताळले. त्याने काही दिवसात भरपूर पैसा कमावले. तेव्हा त्या शहरात राहणाऱ्या एका सेठची नजर सोमनाथावर पडते. सोमनाथाला पाहून सेठला वाटलं की हा तरुण खूप मेहनती आहे. यामध्ये त्यांनी एवढ्या कमी कालावधीत आपला व्यवसाय इतक्या उंचीवर नेला आहे. मी माझ्या मुलींचे लग्न या तरुणाशी लावतो. मला
माझ्या मुलीसाठी यापेक्षा चांगला वर सापडणार नाही. मग तो सेठ सोमनाथाकडे जातो आणि त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. सोमनाथही ते स्वीकारतो. सेठने आपल्या मुलीचे लग्न सोमनाथाबरोबर लावले. तेव्हा तर आता सोमनाथाची चांगली परिस्थिती झाली. त्याने पैसे कमावला, सन्मान मिळवला होता, लग्न झाले, त्याला सर्व काही मिळाले. तो आता जगाचा आनंद लुटण्यासाठी तयार होता. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. दुसरीकडे सोमनाथाची जुनी पत्नी प्रियकर घरी आल्यावर खूप आनंदी झाली. पण घराचे 4 कोपरे खोदत असताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेली 4 भांडी त्यांना दिसली, परंतु ती कोळशाने भरलेली. भांडी पाहून तो ढसाढसा रडू लागला. त्या तरुणाला सोमनाथाच्या बायकोचा खूप राग आला. त्यामुळे त्याने तिला एकटे सोडले. त्याला वाटले, तिच्यासोबत मी नसतो तर आज मी माझे पैसे गमावले नसते. माझ्या आयुष्यासाठी जमवलेले भांडवल गेले. त्यानंतर तरुणाने आपल्या प्रेयसीला म्हणजेच सोमनाथाच्या पत्नीला ही धडा शिकवायचा हे ठरवले. म्हणून तो गावात गेला आणि त्याने तिला भेटायला बोलावले. ती आल्यावर तिला तो म्हणतो, तुझ्या नादी लागून मी माझे इतके वर्ष जमा केलेले पैसे सोमनाथाला दिले. ते घर घेतले, पण मला काही मिळालं नाही. कोळसा आला माझ्याजवळ, काही उरले नाही. मला आता यापुढे पुन्हा तुझा चेहरा बघायचा नाही. निघ येथून. सोमनाथ त्याच्या चुकीतून शिकला होता. जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळेल. या कथेतील धडा पाहिला तर सोमनाथाला सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते. त्याला जोडले जाण्याची सवय होती. म्हणून ज्याच्याकडे काही राहिले नाही तो रस्त्यावर आला होता. त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती. हे त्याला कर्माचे फळ होते. जर त्याने त्याचा व्यवसाय चांगला केला असता तर कदाचित त्याला ते दिवस पाहावे लागले नसते. मात्र सोमनाथाला आपली चूक कळली आणि त्याने आयुष्य बदलले. यावरून हे दिसून येते की आपण आयुष्यात कितीही वाईट कृत्य केले असली तरी आपण नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो. सत्कर्म करायला वेळ नाही किंवा सरळ म्हणा किंवा प्रत्येक वेळ अनुकूल असतो. आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकतो की आपण आपल्या प्रियजनांना वाईट वेळी सोडले तर त्यांची फसवणूक करण्याचे त्यांचीही खूप फसवणुकीमुळे तिने सर्वस्व गमावले, अगदी मान गमावला लागली. जर सोमनाथाची बायको फक्त त्याच्या वाईट व्यसनामुळे त्याच्यापासून दूर गेली असेल तर तिथेही तिने काही चुकीचे केले नाही, कारण ते स्वतः सोमनाथामुळे होते. परंतु तिच्या प्रियकरासह तिने पळून जाण्याचा कट रचला होता हे मात्र चुकीचे होते. मित्रांनो, मैत्रिणींनो, मग तुम्हाला ही कथा आवडली का? ही गोष्ट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, जरूर सांगा. आणि तुम्हाला ती आवडली असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, सोबतच बेल आयकॉनचं बटन दाबा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.